मग जायचं ना? हा जाऊ जाऊ. कुठं चाललंय? मंदिरात चाललंय. काय रे, काय झालं हसायला? खोटं बोलू राहिला. काय तो का म्हणा आपल्याला खोटं बोलन, आणि तुला काय वाटतं तो खोटं बोलतोय? त्याला आहेतच मोजून 4 मित्र. त्यापैकी एक जण पुण्याला कामाला गेलाय आणि आपण दोघं उपटसून इथं बसलो. दारू पिण्यासाठी ह्याच्यापेक्षा बेस्ट टायमिंग भेटेल काय प्यायला? तू एवढ्या गॅरंटीने कसं काय सांगतोय तो 10 रुपयाला चाललाय? रविवारच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला एवढा नटून थटून हा नेमका चाललाय कुठं? लग्नाला? याला कोणी बोलवणार नाही. बाहेरगावी हात जाऊ नाही शकत कारण की सोबत बॅग नाही. मंदिरात हात जात नाही कारण की हा नास्तिक माणूस आहे. MIDC वाल्यांचं पेमेंट होतं 5 तारखेला आणि आज 6 तारीख. नेहमी स्प्लेंडरवर हिंडणारा माणूस आज बापाची मोपेट घेऊन घराबाहेर का निघाला? कारण की हा चिंगूस माणूस आहे. याच्याकडे कितीही पैसे असले तरी हा हॉटेलमध्ये जाणार नाही. हा पुढं बिस्लेरी ठेवणार, डिक्कीत हाफ साईज दारू, 5 वाल्या 2 वेपर्स, एक प्लॅस्टिकचा ग्लास, सिगरेट, माचीस घेऊन जंगलातच जाऊन बसणार. आणि सगळ्यात महत्वाचं मी पाहिलंय आज त्याच्या डोळ्यात तो विलक्षण आनंद, जे त्याच माणसाच्या डोळ्यात असू शकतो जो दारू प्यायला जाणार असेल. मला नाही विश्वास याच्यावर. विश्वास नाही ठेवला तर एकटाच हाफ साईज संपवेल तो.